संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगलाशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास या सदरील वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण करीत आहोत। या 37 बोधिपाक्षीय धम्मातील 7वं प्रकरण सध्या आपलं सुरू आहे। हे 7वं प्रकरण म्हणजे कोणतं? आर्य अष्टांगिक मार्ग, ज्याला भगवान बुद्ध दुःखमुक्तीचा मार्ग म्हणतात, ज्याला भगवान बुद्ध निब्बाण प्राप्तीचा मार्ग म्हणतात, ज्याला भगवान बुद्ध मध्यम मार्ग म्हणतात, असा एकमेव सर्वोत्तम मार्ग भगवान बुद्धाने सांगितला, ज्याला म्हणतात आर्य अष्टांगिक मार्ग। आर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ, म्हणजे याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही आहे, सर्वोत्तम आहे, याच्यापेक्षा उत्तम काहीच नाही आहे। म्हणून आर्य अष्टांगिक मार्ग जो आहे याच्यामध्ये 8 प्रकारच्या तत्वांचा अंतर्भाव केलेला आहे। 8 प्रकारचे तत्व। 8 प्रकारचे तत्व कोणते? आपण मागेही प्रवचनामध्ये हे ऐकलेले आहात। या 8 तत्वांनी बनलेला हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे। सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती आणि सम्यक समाधी, या 8 तत्वांनी बनलेला या मार्गाला आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हणतात। आणि या आर्य अष्टांगिक मार्गातील मला वाटतं एकूण आतापर्यंत 5 तत्वांचं विवेचन, त्याचा अभ्यास करण्याचा म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न आपण आतापर्यंत प्रवचन मालिकेच्या अंतर्गत केलेला आहे। आजच्या प्रवचन मालिकेमध्ये याच आर्य अष्टांगिक मार्गातील जे 6वं तत्व आहे त्या 6व्या तत्वाला समजून घेण्याचा आपण आज या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। 6वं तत्व, 6वं तत्व कोणतं? ज्याला भगवान बुद्ध पालीमध्ये सम्मा वायामो असं म्हणतात। सम्मा वायामो, ज्याचा मराठीमध्ये अर्थ होतो सम्यक व्यायाम। सम्यक व्यायाम साधासोपा अर्थ आहे शब्दाचा, आपल्या मराठी भाषेमध्ये पण हा शब्द आपण वापरतो सहसा। व्यायाम हा शब्द आपल्या सर्वांचा परिचित आहे। सकाळच्या प्रहरामध्ये आपण सगळेच म्हणजे जे पाहतो आपण, शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी, शरीराला निरोगी ठेवण्यासाठी, रोगमुक्त करण्यासाठी, शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण सर्व शारीरिक पद्धतीचे व्यायाम करतो आणि ते चांगलं पण आहे। व्यायाम हा जो शब्द या
तत्वज्ञानामध्ये वापरलेला आहे या शब्दाचा अर्थ थोडाफार तसाच आहे. म्हणजे शरीराचा जो व्यायाम आहे, शरीराचा व्यायाम की ज्यामुळे या व्यायामामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते, आपलं शरीर रोगमुक्त होते, आपलं शरीर धष्टपुष्ट होते, याकरिता आपण व्यायाम करतो. थोडासा असाच काहीचा अर्थ या सम्यक व्यायामाचा आहे. भगवान बुद्धांनी व्यायाम सांगितलेला आहे, परंतु व्यायाम कशाचा? शरीराचा व्यायाम नाही. कारण शरीराचा व्यायाम सांगणारे खूप लोक आहेत, खूप लोक आहेत. फक्त तुमची ढेरी दिसू द्या, फक्त दिसू द्या, पोट बाहेर आलेलं आहे. एखादं कोणी ते असतात ना, ते कॅम्प घेणारे वगैरे, बस असं शिकार सापडलीस, जसं काही शिकारच सापडली पकडतात तुम्हाला. मग तुमचं असं, तुमचं कोलेस्ट्रॉल एवढं आहे, तुमचं प्रोटीन असं आहे, तुमचं तसं आहे, अमका आहे ढमका आहे, हे प्रोटीन पावडर घेत राहा, सकाळी उठत राहा, गरम पाणी घेत राहा, लिंबू पाणी घेत राहा, हे ते हे सगळं असं तुम्हाला लेक्चर देतात. बघा, देतात की नाही लेक्चर? असं लेक्चर देतात, असं वाटते की खरोखर आजारी थाव की काय. आणि म्हणतात तुम्ही व्यायाम करा, सकाळी उठत राहा, हे आमच्या हे कंपनीचे प्रॉडक्ट आहेत, हे पाणी टाकून घेत राहा, हे मध टाकून घेत राहा, हे लिंबू पाणी घेत राहा, सगळे थोडी हालचाल करत राहा, घाम निघाला पाहिजे, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, चिकन मटन जरा कमी करा, गोड कमी करा, असं आहे की नाही. लेक्चर सुरू असतात बघा. आणि आता ऑनलाईन सुरू झालं, घरी बसल्या व्यायाम सुरू होतो बघा. म्हणजे तुम्हाला तिथं सेंटरला पण जायची गरज नाही, बस मोबाईल लावून टाका, ऑनलाईन ते सुरू होते. प्रत्येकजण आपल्याला तिकडे तिकडे घराघरातून ते ऑनलाईन जॉईन करतात. तो सांगत राहतो, असा हात हलवा, तसा हात हलवा, असा व्यायाम करा, तसा व्यायाम करा, अनुभव, हे सगळं सुरू आहे बघा. आणि ते आवश्यक पण आहे, आपण त्याचे काही थट्टा करत नाही, ते आवश्यकसुद्धा आहे. कारण बघा, आजचा जो काळ आहे, आजच्या काळामध्ये आपलं खानपान बदललं, आपली लाईफस्टाईल बदलली आहे की नाही, आपलं रहनसहन बदललं, सगळ्या गोष्टी किती बदलल्या बघा. आणि त्यातल्या त्या मोबाईलमुळे सगळंच बदललं. दिवसाची रात्र झाली आणि रात्रीची रात्रच झाली. म्हणजे काहीच सांगता येत नाही. अपुरी झोप होत आहे, वेळेवर जेवण होत नाही आहे, अपुरी झोप, तब्येतीवर परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, ही जी लाईफस्टाईल बदलली आहे सध्याची लाईफस्टाईल, याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होत आहे बघा. आणि पाहतो ना आपण, खूप लोक आहेत बघा असे, म्हणजे या आजच्या या लाईफस्टाईलमध्ये स्वतःचं शरीर तंदुरुस्त ठेवणे किती महत्त्वाचं आहे, शारीरिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे. जसं बुद्ध म्हणतात ना, आरोग्य परमालाभा, याच्याशिवाय दुसरा कोणता मोठा लाभ नाहीच आहे. तुम्हाला 10 करोडची लॉटरी जरी लागली आणि अटॅक आला, काय करता आता? ते 10 करोडचे थोडेसे पैसे खर्च करायचे, अंत्यविधीसाठी जेवणा खावण्या करायचं झालं 8 करोड बीसीत टाकून द्यायचे, नाही तर मग आपल्याला फिक्स पण टाकून द्यायचे, व्याजावरती लेकरं जगतात. काय करता बघा, आरोग्यच नसेल तर. आरोग्य महत्त्वाचं आहे ना. आणि म्हातारपणा तर फार जास्त महत्त्वाचं आहे, तेच जास्त महत्त्वाचं आहे बघा. म्हणून शरीराला व्यायामाची गरज आहे, शरीराला रोगमुक्त असण्याची गरज आहे. आपले जे शरीर आहे याला तंदुरुस्त ठेवणं जास्त गरजेचं आहे. भगवान बुद्धांनी व्यायाम सांगितला बघा. पण बुद्धाने जो सम्यक व्यायाम जो सांगितलेला आहे, सम्यक व्यायाम, हा जो सम्यक व्यायाम आहे, हा व्यायाम भगवान बुद्धांनी या शरीराचा सांगितलेला नाही आहे. या शरीराचा व्यायाम सांगितलेला नाही आहे. बुद्धांनी जो सम्यक व्यायाम सांगितलेला आहे, तो व्यायाम शरीराचा नसून तो तुमच्या मनाचा व्यायाम सांगितलेला आहे. कारण मन जे सर्वोत्तम आहे ना, मन हे मनच सर्वोत्तम आहे. मन हे सर्व आहे. तुमच्या जीवनातल्या सर्व सुखाच्या दुःखाचं ते उगमस्थान आहे बघा. बुद्धानं मनाचा व्यायाम सांगितलेला आहे, कारण मनच तुमच्या सुखाचं आणि दुःखाचं कारण आहे बघा. कधी कधी बघा असे अनेक आजार असतात, अनेक असे छोटे मोठे आजार असतात. छोटासा आजार झाला बघा, छोटा आजार आहे, समजा छोटंसं डोकं दुखत आहे, काही डोकं दुखत आहे, काही अपचन झालं, डोकं दुखत आहे. पण काही काही लोक किती टेन्शन घेतात, किती टेन्शन घेतात बघा. डोकं दुखतं म्हटलं की आता मला काय होते भयानक टेन्शन घेतात. म्हणजे त्यांना असं वाटते की डोकं दुखणं सुरू झालं की झालं, आता होते की काय रकम माझा. म्हणजे इथे त्यांचं डोकं दुखणं कमी, तो आजार कमी आहे, त्यांचं मन जास्त आजारी आहे. समजलं? त्यांचं मन कमजोर आहे, त्यांचं मन भीतीमध्ये आहे, त्यांचं मन कमजोर झालेलं आहे.
छोटासा आजार असतो बघा, रात्री जेवणामुळे थोडंसं अपचन झालं, सकाळ सकाळी पोट दुखत आहे, पोटदुखीचं एवढं टेन्शन घेतात लोक, भयानक टेन्शन घेतात बघा, एवढं टेन्शन, माझं पोटच दुखत आहे, पोटच दुखत आहे, टेन्शन घेतात की नाही लोक. म्हणजे पोट दुखणं हा आजार कमी, पण त्याच्यामुळे त्यांचं मन किती जास्त आजारी पडलं. मनाचा आजार आहे बघा हा, मन आजारी पडते बघा. मन आजारी पडू नये, शरीर तर आजारी पडणारच आहे, शरीराचे धर्म आहेत. म्हणजे आज आपला समजा जन्म झाला तर शरीर जशाला तसंच राहते का? नाही. शरीर तरुण होणार आहे, नंतर उतरतं वय येणार आहे, म्हातारपण होणारच आहे, आपलं शरीर म्हातारं होणारच आहे, आपलं शरीर आजारी पडणारच आहे, एक ना एक दिवस शरीर संपणारच आहे. मग सांगा बरं, शरीर जसं म्हातारं होते तसं मन पण म्हातारं होते का? शरीर जसं रोगी होते तसं मन पण रोगी होते का? म्हणजे मनाचं काय होते? बुद्धानं याच्यावर सांगितलं आहे सम्यक व्यायाम. म्हणजे शरीर जसं आजारी पडते ना, मन सुद्धा आजारी पडते. शरीर जसं म्हातारं होते ना, मन सुद्धा म्हातारं होत असते बघा. कधी कधी तरुण वयातही मन म्हातारं होते, तरुण वयात. आजचा ते काळ वेगळा, ते केस पांढरे होणं वगैरे तो भाग वेगळा, ते खानपानचा परिणाम आहे तो. तरुण वयात सुद्धा मन म्हातारं होते, तरुण वयात सुद्धा मन आजारी पडते. हे तरुण मुलं नाही का आत्महत्या करतात, कशाचा परिणाम आहे ते? मन आजारी होण्याचा परिणाम आहे तो. करतात आत्महत्या करतात तरुण मुलं. एकदम तरुण वयामध्ये बघा, आपण पाहतो रोज पेपरमध्ये येते, कोणीतरी आत्महत्या केली, नैराश्यामुळे आत्महत्या केली. नैराश्य उत्पन्न झालं, नाराजी उत्पन्न झाली, आणि काहीतरी म्हणजे निराशावाद उत्पन्न झाला, आत्महत्या केली. होते की नाही असं तरुण वयात? का होते बरं असं? शरीर तर चांगलं आहे, शरीर चांगलं आहे, तारुण्य आहे, भर तारुण्य आहे, तरी त्याने आत्महत्या केली. का होते बरं असं? कारण त्याचं मन आजारी असते, त्याचं मन आजारी असते. आणि मग बुद्ध काय शिकवतात? सम्यक व्यायाम. और शरीर तर आजारी होणारच आहे हो, तुम्ही कितीही काहीतरी केलं तरी शरीर आजारी पडणारच आहे, शरीर म्हातारं होणारच आहे. पण शरीर जरी म्हातारं झालं, तुमचं मन म्हातारं होऊ देऊ नका. शरीर जरी आजारी पडलं, तुमचं मन आजारी होऊ देऊ नका. तर बुद्ध स्वतः प्रेरणास्थान आहेत ना आपल्यासाठी, प्रेरणास्थान आहे बघा. वयाच्या 80व्या वर्षी भगवान बुद्ध, म्हणजे एकतर अतिसार झाला भगवान बुद्धांना, ते चुंद लोहाराकडे भोजन घेतल्यामुळं अतिसार झाला, त्याच्यामुळे शरीर आणखीनच खालवलं. पुन्हा पायी चालून 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 कुशीनगरला पोचले, म्हातारपण 80 वर्षांचं वय. अशाही अवस्थेमध्ये भगवान बुद्ध तो जो सुभद्र नावाचा परिव्राजक आला होता, त्याला तेवढ्याच जोशानं, म्हणजे तेवढ्याच म्हणजे प्रेरणेनं त्याला उपदेश करतात त्या वयाच्या 80व्या वर्षी, आहे की नाही? काय आहे हे? बुद्धाची प्रेरणा आहे बघा. जरी बुद्धाचं शरीर म्हातारं झालं होतं, मन म्हातारं नव्हतं. जरी बुद्धाचं शरीर हे आजारग्रस्त होतं, पण मन हे आजारी नव्हतं बघा. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे? सम्यक व्यायाम जो आहे, हा व्यायाम तुमचा मनाचा आहे, तुमच्या मनाचा व्यायाम आहे. म्हणजे मनाला, म्हणजे तुम्ही तुमचं म्हातारपण हे थांबवू शकता का? म्हणजे म्हातारपण आलं नाही पाहिजे असं तुम्ही करू शकता का? नाही. मी म्हातारा झालो नाही पाहिजे, माझं शरीर असंच राहिलं पाहिजे, मी आजारी पडलो नाही पाहिजे, मी असंच राहिलो पाहिजे, असं होते का? बघा, शरीर तुमचं ऐकते का? नाही ऐकत. शरीराचा धर्म आहे, जन्म, म्हातारपण, आजारपण, मृत्यू हा शरीराचा धर्म आहे बघा. तुम्ही किती जरी श्रीमंत असले, काळा असो की गोरा असो, श्रीमंत असो की गरीब असो, प्रत्येकाचं शरीर या धर्माने बंदिस्त आहे बघा. जन्म, म्हातारपण, रोगी होणे आणि मृत्यू, आहे की नाही? पण मनाचं काय बरं? म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला, या शारीरिक धर्मांना थांबवू शकत नाही, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही शरीर करू शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमचं मन तयार करू शकता. तुम्ही जर इच्छा बाळगली की मला माझं मन चांगलं करायचं आहे, तुम्ही तुमच्या मनाला चांगलं करू शकता. तुम्ही जर इच्छा बाळगली की मला माझ्या मनाला खूप चांगलं बनवायचं आहे, आजारातून मुक्त करायचं आहे, तुम्ही ते करू शकता. मला माझ्या मनाला म्हणजे कमजोर होण्यापासून,
वाचवायचं आहे, माझं मन मला स्थितप्रज्ञ बनवायचं आहे, तसं तुम्ही करू शकता. यासाठीच भगवान बुद्धांनी हा जो सम्यक व्यायाम जो आहे, सम्यक व्यायाम या ठिकाणी सांगितलेला आहे. हा सम्यक व्यायाम बुद्धाने इथे सांगितलेला आहे. म्हणजे कशाचा? मनाचा व्यायाम. मनाला, जसं शरीराला रोग म्हणजे शरीराला एकदम तंदुरुस्त ठेवण्यासाठी, शरीराला आरोग्य संपन्न करण्यासाठी जसं आपण व्यायाम करतो, अगदी त्याच अर्थाने मनाला सुद्धा चांगलं बनविण्यासाठी, मनाला सुदृढ बनविण्यासाठी, मनाचा विकास करण्यासाठी बुद्धानं सुद्धा काही व्यायाम सांगितलेले आहेत. 4 प्रकारचे व्यायाम भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत. 4 प्रकारचे. जो कोणी या 4 प्रकारच्या व्यायामांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचं आचरण करेल, त्याचं पालन करेल, त्याचं मन कधीही आजारी होणार नाही, त्याचं मन कधी म्हातारं होणार नाही, कधी कमजोर होणार नाही. तर ते 4 प्रकारचे व्यायाम आहेत बघा. ते हे व्यायाम समजून घेऊ आपण. सम्यक व्यायाम म्हणजे काय? सम्यक व्यायामचा फक्त एक साधा सोपा अर्थ आहे, 4 प्रकारच्या मानसिक गोष्टींना, मानसिक तत्वांना आचरणामध्ये आणणं, मनाला चांगलं बनविण्यासाठी, मनाला आरोग्य संपन्न बनवण्यासाठी. आणि हे महत्त्वाचं आहे बघा. म्हणजे काही काही लोक आपण पाहतो की खूप शिकले बघा, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वकील झाले, IAS अधिकारीसुद्धा झाले, मोठमोठे ऑफिसर झाले, पण आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे ते सायको होतात बघा. सायको म्हणजे काय वाटते, ते काय म्हणतात शब्द मराठी? सायको होणे म्हणजे मानसिकता खराब होते बघा त्यांची मानसिकता. तुम्ही एखाद्या वेळेस मेंटल हॉस्पिटलमध्ये जा, मेंटल हॉस्पिटल असं सहज मेंटल पागलखान्यामध्ये जा म्हणजे चेक करा, जा बरं, भरती नका होऊ. तुम्ही खरोखर भरती व्हाल नाही तिथं. तुम्ही चांगले लोक आहात, बुद्धिवान लोक आहात, तुम्ही बुद्धिजीवी लोक आहात. पागलखान्यात जा म्हणजे काय? चेक करायला. काय चेक करायला? की तिथं जे लोक ॲडमिट झालेले आहेत, हे ॲडमिट झालेले लोक कोण आहेत? तर तुम्हाला सर्वाधिक लोक तेच दिसतील. इंजिनियर, वकील, डॉक्टर, ऑफिसर, पैसेवाले लोक, मोठमोठे म्हणजे एज्युकेटेड लोक, अशा लोकांचा भरणा त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जास्त आहे बघा. हे स्वतः मी चेक केलेलं आहे. बघा तुम्ही, का बरं असं होत आहे? अशा म्हणजे खूप शिकलेले लोक, असे लोक सरते शेवटी त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये का भरती होतात? का त्यांच्यावरती मानसिक उपचार करावा लागतो? कारण काय? त्यांनी आपल्या जीवनामध्ये सगळं एज्युकेशन केलं, सगळं केलं, पण आपल्या मानसिक आरोग्याकडे, जे मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केलं, आणि त्यामुळे त्यांना सरते शेवटी मानसिकता खराब होते. त्यांना आपण काय म्हणतो? पागल झाला म्हणतो. खूप लोक आहेत बघा असे, म्हणजे मानसिकता खराब होणं आणि त्यामुळे त्यांना ॲडमिट व्हावं लागते. कशामुळं? मानसिक आरोग्य बिघडल्यामुळं. भगवान बुद्धांनी हेच मानसिक आरोग्य तुम्हाला प्राप्त व्हावं याकरिता हा सम्यक व्यायाम सांगितलेला आहे. फार महत्त्वाचा आहे बघा. आपली मानसिकता खराब व्हायला काही वेळ लागत नाही, कारण जीवनामध्ये जसे प्रिय प्रसंग घडतात ना, तसे अप्रिय प्रसंग पण घडतात बघा. जसे चांगले प्रसंग घडतात तसे वाईट प्रसंग पण घडतात. बघा ना, कितीतरी जण आहेत की ज्यांची मानसिकता खराब झाली, आणि मानसिकता खराब झाल्यामुळे हळूहळू जीवनामध्ये निराशावाद उत्पन्न झाला. म्हणजे त्याचे कारणं अनेक आहेत, पण निराशावाद उत्पन्न झाला बघा. मानसिकता खराब होत चालली बघा. कधी पारिवारिक टेन्शनमुळं, कधी पैशाच्या टेन्शनमुळं, कधी मित्रमंडळींच्या टेन्शनमुळं, कधी स्वतःच्याच काहीतरी केलेल्या अकुशल कर्मामुळं बिचारे मानसिकता खराब होतात. आणि भर वयात म्हणजे भर तारुण्यामध्ये सुद्धा आत्महत्या करणारे अनेक तरुण आणि तरुणी आपण समाजामध्ये पाहतो. म्हणून मानसिक आरोग्य फार महत्त्वाचं आहे बांधवांनो. भगवान बुद्धांनी त्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. शारीरिक आरोग्य तर महत्त्वाचं आहेच, परंतु त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तुमचं मानसिक आरोग्य. म्हणजे मनाला चांगलं बनवणं, मनाला सुदृढ बनवणं, मनाला स्थितप्रज्ञ बनवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर भगवान बुद्धांनी हे सम्यक व्यायाम जो आहे, सम्यक व्यायाम
काय सांगितलं सम्यक व्यायामामध्ये, म्हणजे मनाचं व्यायाम कसा करावा, मनाला कशा पद्धतीने चांगलं बनवावं, तर भगवान बुद्धांनी महासतिपठन सुत्तामध्ये हा उपदेश केलेला आहे. मागे मी तुम्हाला महासतिपठन सुत्ताचा संदर्भ दिला प्रत्येक तत्वाच्या बाबतीमध्ये. सम्यक व्यायामाच्या बाबतीत सुद्धा भगवान बुद्धांनी महत्त्वपूर्ण असे 4 तत्व म्हणजे प्रतिपादित केलेली आहे. तसं ते फार फार मोठं सुत्त आहे ते, म्हणजे किमान 10-12 ओळींचं ते पाली वचनं आहेत. तर ते पाली वचनं न घेता डायरेक्ट त्याचा अर्थ, एक सारांश रूपया अर्थ तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामध्ये जे 4 महत्त्वाची तत्व आहेत मानसिक आरोग्यासाठी ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. तर बघा, महासतिपठन सुत्तामध्ये भगवान बुद्ध काय म्हणतात, एक साधक आपल्या मनाला, म्हणजे एक साधक मानसिकता चांगली बनवण्यासाठी 4 प्रकारचे व्यायाम करतो. किती? 4 प्रकारचे व्यायाम, म्हणजे शरीराला चांगलं बनवण्यासाठी. कोणत्या कोणत्या आहेत बघा. पहिला व्यायाम करतो, अकुशल उत्पन्न होऊ देत नाही. हा पहिला व्यायाम, म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही अकुशल आहे, वाईट आहे, किंवा जे काही आपल्याला दुःख देणारं आहे, अशा तत्वांना उत्पन्न होऊ देत नाही. हा पहिला व्यायाम तुम्हाला करायचा आहे. दुसरा, जर समजा उत्पन्न झाल्यास, काय उत्पन्न झाल्यास, अकुशल तत्व, तुम्हाला दुःख देणारे तत्व जर यदा कदाचित जर अकुशल उत्पन्न झालं तर त्याला तो लगेच नष्ट करतो. हा दुसरा व्यायाम. तिसरा, कुशलाला उत्पन्न करतो, जे चांगलं आहे, जे तुमच्या भल्याचं आहे, तुमच्या सुखाचं आहे, अशा तत्वांना पुन्हा पुन्हा उत्पन्न करतो. आणि चौथा व्यायाम, असे जर कुशल उत्पन्न केले तर त्याला तो वाढवितो, त्याचं रक्षण करतो. हा चौथा व्यायाम आहे. समजलं? एकदम सोपा आहे बघा, कारण हा उपदेश यापूर्वी सुद्धा आपण इथे ऐकलेला आहे. कशात ऐकलेला आहे जर तुम्हाला आठवत असेल तर, या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये आपण हे तत्व शिकले आहोत बघा. दुसरं कोणतं प्रकरण आहे? 4 प्रकारचे सम्यक प्रधान आहे की नाही? विसरू नका, फार महत्त्वाचं आहे. 4 प्रकारचे सम्यक प्रधान भगवान बुद्धांनी शिकवलं. त्यामध्ये संवर प्रधान, दुसरं प्रहान प्रधान, तिसरं भावना प्रधान आणि चौथं अनुरक्षण प्रधान. असे 4 तत्व आपण शिकले 4 प्रकारच्या सम्यक प्रधानामध्ये. आणि प्रधान म्हणजे काय? प्रयत्न. प्रधान म्हणजे प्रयत्न, मनाला चांगलं बनविण्यासाठी केलेले प्रयत्न, म्हणजेच 4 प्रकारचे सम्यक प्रधान. तर बुद्धाने या सम्यक व्यायामामध्ये सुद्धा हे शिकवलेलं आहे बघा. हेच महत्त्वाचं आहे. महासतिपठन सुत्तामध्ये पहिला व्यायाम कोणता सांगितला? अकुशल उत्पन्न होऊ द्यायचं नाही. आपण 4 सम्यक प्रधानामध्ये पहिलं जे तत्व शिकलो आपण, संवर प्रधान. त्याच्यामध्ये तुम्हाला मी हेच सांगितलं काय, की आपल्या मनामध्ये तो साधक जो आहे, तो जो धम्म अनुयायी आहे, तो अकुशल उत्पन्न होऊ देत नाही. हे समजलं पाहिजे ना. म्हणजे आपली मानसिकता खराब करणारे जे तत्व आहेत हे सुद्धा समजलं पाहिजे ना आपल्याला. म्हणजे राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया, वासना, अहंकार, गर्व, दुर्भावना, ईर्ष्या, हे सगळे तत्व जे आहेत तुमची मानसिकता खराब करणारे तत्व आहेत. तुमचं मन कमजोर करणारे तत्व आहेत. तुमचं मन वाईट करणारे तत्व आहेत. तुमचं मन खराब करणारं, तुमची मानसिकता डामाडोल करणारे हे तत्व आहेत बघा. हे सुद्धा समजलं पाहिजे ना. आता काही लोकांना राग येत आहे बघा, पण त्या रागामध्ये आपण काय करावं हेच समजत नाही बघा. रागात तर करतात, खूप राग करतात, पण त्यांना समजत नाही की अरे आपला राग वाढत आहे बरं दिवसेंदिवस. खूप भयानक क्रोध करतात, पण त्यांना तेच समजत नाही माझा दिवसेंदिवस क्रोध वाढत आहे बघा. हे तुम्ही स्वतःचं चिंतन करा बघा. तुम्ही जेव्हा जन्मास आले होते किंवा जेव्हा बालपण होतं तेव्हा तुमच्याकडे एवढा राग होता का? नाही. हळूहळू आपण वय वाढत गेलं, या वयामध्ये आपण आलो. आता मात्र राग कधी जास्त येतो ना. राग येतो ना. म्हणजे बालपणामध्ये तो राग नव्हता, पण आता या वयामध्ये
रागही येतो, कधी कधी द्वेषही येतो, कधी कधी दुर्भावना पण उत्पन्न होते, कधी कधी मानसिकता खराबही होते. हे कुठून येते बरं? हे आपल्या मनातले संस्कार आहेत. हे आपल्या मनातले संस्कार आहेत बघा. आणि बरोबर परिस्थिती तशी आली की ते संस्कार उत्पन्न होतात, तुमची मानसिकता खराब करतात, मानसिक आरोग्य खराब करतात. म्हणून प्रज्ञावान व्यक्ती म्हणजे जो कोण साधक आहे तो याला जाणतो की अरे माझ्यामध्ये राग उत्पन्न झाला तर रागाच्या भरामध्ये बोलू नका, रागाच्या भरामध्ये कोणतं कृत्य करू नका, रागाच्या भरामध्ये तोंड बंद आणि हाताची अशी मजबूत घडी करून ठेवा बघा. तोंड बंद आणि हाताची मजबूत घडी करून ठेवा. काहीच खरंच सांगतो, राग बरोबर शांत झाला जाऊन एक ग्लास पाणी प्यायचं आणि बुद्धापुढे बसून ध्यान करायचं बघा. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. छोट्या छोट्या गोष्टींचा राग असतो पण मानसिकता खराब करून देतो ना, रिलेशन खराब करतो, तुमचे नाते खराब करतात, तुमचं परिवारची राख रांगोळी झालेली आहे, माती मोल झाले कित्येक घरं परिवार. कशामुळं? क्षुल्लक गोष्टीचा राग केल्यामुळं. क्षुल्लक गोष्टीचा राग केला आणि केवळ त्या क्षुल्लक रागाच्या भरात काहीतरी बोलल्यामुळं आणि काहीतरी कृत्य केल्यामुळं जीवन बर्बाद झालं बघा. हे माणसाला समजलं पाहिजे. आपल्यामध्ये अकुशल उत्पन्न झालं तर त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणजे व्यायाम करा. पहिला तर हे गोष्ट समजून घ्या. बुद्धानं पहिलं तत्व शिकवलं की अकुशल उत्पन्न होऊ देत नाही. हे पहिले व्यायाम तुम्ही करा. बिलकुल आपल्या मनामध्ये राग, द्वेष, काम, क्रोध, दुर्भावना, ईर्ष्या बिलकुल उत्पन्न होऊच नाही असा आपण किमान प्रयत्न करायला पाहिजे. किमान असा आपण मनाला बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण यदा कदाचित जर राग उत्पन्न झाला असेल, द्वेष उत्पन्न झाला, दुर्भावना उत्पन्न झाली तर त्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल पण करता आलं पाहिजे ना, आहे की नाही? कंट्रोल करता आलं पाहिजे ना. बघा बरं, समाजामध्ये कित्येक लोक असे आहेत की रागामुळं, द्वेषामुळं, दुर्भावनेमुळं ते स्वतःचं जीवन त्यांनी बर्बाद केलं, परिवार बर्बाद झाला, मातीमोल झाला, आहे की नाही? कशामुळे झालं? मनामध्ये जे अकुशल उत्पन्न झालं त्याला त्यांनी जाणलं नाही, त्याला कमी करण्याचा, त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न पण केला नाही. बिचारे लोक रागात म्हणजे राग करून करून शेवटी रागातच मरतात. जीवनभर द्वेष करून शेवटी द्वेषयुक्त चित्तानेच मरतात. जीवनभरपर्यंत ईर्ष्या म्हणजे तिटकारा करणं, ईर्ष्या करून शेवटी त्याच भावनेमध्ये मरतात. तर भगवान बुद्ध म्हणतात अशा अकुशल चित्त मानसिकतेमध्ये मरणे चांगलं नाही. ते सुगतीचं मरण नाही आहे, तो व्यक्ती दुर्गतीला जातो. कशामुळे? राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया हे जे अकुशल आहेत. तर त्या साधकाला ते समजते की आपल्याला आपली मानसिकता खराब होऊ द्यायची नाही, तर मनामध्ये हे अकुशल जे आहे हे उत्पन्न होऊ देत नाही. पण यदा कदाचित आपण काय बोधिसत्व नाही आहे, किंवा धम्म मार्गामध्ये एवढे परिपक्व पण आपण झालेलो नाही आहोत. सध्या आपण KG1 मध्ये आहोत असं म्हणायला हरकत नाही. KG1 KG2च्या पायऱ्या आपण चढत आहोत, अजून तर मॅट्रिक पण जायला फार वेळ आहे. तर आपण किमान प्रयत्न तर करत आहोत की नाही? तर जर यदा कदाचित आपल्या मनामध्ये अकुशल उत्पन्न झालं त्याला लगेच जाणा, त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करा. समजा तुम्ही आता म्हणजे मनाला खूप चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत आहात, खूप चांगलं करताय, ध्यानाला जाऊन आले, ध्यान करता, मनाकडे लक्ष आहे, सगळं चांगलं करता, पण यदा कदाचित काही कारणास्तव मनामध्ये जर राग उत्पन्न झाला, एक काम करा की त्या रागात म्हणजे तोंडावर बोट ठेवा, बिलकुल शब्द गेले नाही पाहिजे तोंडातून. किंवा एक गोष्ट करा, तोंडातून शब्द गेलाच नाही पाहिजे आणि हाताची अशी घडी करून ठेवायची. म्हणजे तोंडाने आणि हाताने काही ॲक्टिंग झालीच नाही पाहिजे, कोणतं कर्म झालंच नाही पाहिजे. कारण रागाच्या भरात तोंडातून काही चांगली साखर निघणार आहे का? रागाच्या क्रोधाच्या भरात तोंडातून चांगलेच शब्द निघतात बघा. धडाधड शब्द चालले, असे धडाधड लोकांचे मन खराब होऊ लागले, सगळं खराब होऊ लागलं. रागाच्या भरात होते की नाही असं? राग कधी क्रोधाच्या भरामध्ये माणूस असे लालबुंद होतं बघा, हात होतात ना लालबुंद, असं डोळे लालबुंद होतात, चेहऱ्यावर असं भडक होतं चेहरा, आणि हाताने मारणार काय वगैरे सगळ्या गोष्टी होतात. सगळं जे होणार ते अकुशलच होणार बघा. या अकुशल तत्वाच्या
प्रवाहामध्ये वाहून गेल्यानंतर तुमच्याकडून चांगलं कधीच होत नाही. रागाच्या भरात कधी चांगलं होते का? होते का चांगलं? द्वेषाच्या भरात चांगलं होते का कधी? नाही होत. जे होईल ते वाईटच होणार आहे. जे काही होईल ते वाईटच होईल बघा. म्हणून भगवान बुद्ध शिकवलेलं आहे की पहिली गोष्ट करा, आपल्या मनात अकुशल उत्पन्न होऊ देऊ नका, ज्याला भगवान बुद्ध म्हणतात संवर प्रधान, जे आपण 4 सम्यक प्रधानामध्ये आपण शिकलेले आहोत. म्हणजे मनावरती संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि जर यदा कदाचित मनामध्ये जर अकुशल उत्पन्न झालं तर तत्काल त्याग समय त्याचा प्रहाण करा. प्रहाण प्रधान, त्याला नष्ट करा. तिथलं तिथं नष्ट करा बघा. त्याला वाढवू देऊ नका, तिथंच नष्ट करा. हे 2 प्रमुख व्यायाम करा. म्हणजे अकुशलाला नष्ट करण्यासाठी हे व्यायाम आहे. त्यानंतर तिसरं तत्व आपल्यामध्ये कुशल उत्पन्न करतो. तो जो साधक आहे आपल्यामध्ये कुशल उत्पन्न करतो. कुशल उत्पन्न करणे म्हणजे काय? जे तत्व आपलं भलं करतात, आपलं चांगलं करतात, आपल्याला दुःखातून दुःखमुक्तीकडे घेऊन जातात, असे जे तत्व आहेत, जसं प्रेम, मैत्री, करुणा, सद्भावना, हे जे चांगली तत्व आहेत, याला आपल्या मनामध्ये वाढविण्याचा प्रयत्न करा. याला आपल्या मनामध्ये पुन्हा 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 वाढविण्याचा प्रयत्न करा. कारण आपलं मन जर चांगलं असेल तरच चांगलं मन तुम्हाला सुख देईल. वाईट मन सुख देत नाही. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण बघा ना, सगळ्या गोष्टी आपल्याला सगळं चांगलं पाहिजे म्हणतात. चांगलं पाहिजे म्हणतात. मला खायला चांगलं पाहिजे, कपडे चांगले पाहिजे, घर चांगलं पाहिजे, गाडी चांगली पाहिजे, चप्पल चांगली पाहिजे, फिरायला चांगलं चांगलं पाहिजे, आणि मोबाईल ते पण चांगला पाहिजे. सगळं चांगलं चांगलं पाहिजे. सगळं जीवनामध्ये चांगलं चांगलं पाहिजे. पण सुखी जीवन जगण्यासाठी एक चांगलं मन नाही पाहिजे का? तर हे सुद्धा बोलत राहा, असं रिपिटेशन करत राहा. मला चांगलं मन पाहिजे, मला चांगलं मन पाहिजे, मला चांगलं मन पाहिजे. आणि मग तुम्ही बरोबर शोध घेता हे चांगलं मन कुठं मिळते. ते चांगलं मन घरी मिळत नाही. घरी मिळते का चांगलं मन? घरामध्ये सगळा संसार भरलेला आहे. हे चांगलं मन जे आहे, हे चांगलं मन घरामध्ये मिळत नाही. आणि चांगलं मन पाहिजे म्हणून तर तुम्ही इथं आले. म्हणजे मनाला चांगलं बनवण्यासाठी मनामध्ये जे काही चांगली तत्व आहेत, मैत्री, करुणा, मुदिता, हे चांगली तत्व उत्पन्न व्हावी आणि माझं मन चांगलं व्हावं, हा तिसऱ्या प्रकारचे व्यायाम करण्यासाठी तुम्ही इथं आलेले आहात. बुद्धांना तिसरा व्यायाम शिकवला बघा, ज्याला म्हणतात भावना प्रधान. तिसऱ्या प्रकारचे सम्यक प्रधान आपण शिकलो. चांगल्या तत्वांची भावना करा. माझ्या मनामध्ये मैत्री उत्पन्न व्हावी अशी भावना करा. माझ्या मनामध्ये करुणा उत्पन्न व्हावी अशी भावना करा. माझ्या मनामध्ये सद्भावना उत्पन्न व्हावी अशी भावना करा. बघा, यासाठीच तर आपण हे सगळं खटाटोप करतोय. धम्माचं आचरण करणे, शीलाचं पालन करणे, ध्यान साधना करणे, मेडिटेशन करणे, कशासाठी बरं? हे कशासाठी आहे? आपलं मन चांगलं होण्यासाठी आहे. आणि चांगलं मनच आपल्याला बनवायचं आहे. कारण मन जर चांगलं असेल तर जीवनामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सुखपूर्वक प्राप्त होतील. हा तिसरा व्यायाम आहे, कुशल उत्पन्न करणे. म्हणजे भावना प्रधान, मनाला चांगलं बनवण्यासाठी मनात चांगले चांगले तत्व उत्पन्न करा. हा तिसरा व्यायाम आहे. आणि मनामध्ये चांगलं उत्पन्न केलं, चांगल्या भावना उत्पन्न केल्या तर त्या उत्पन्न कुशल भावनेला वाढवितो, त्याचे रक्षण करतो. म्हणजे जर तुमच्या चित्तामध्ये, हे चौथ्या प्रकारचे व्यायाम आहे, जर तुमच्या चित्तामध्ये मैत्री उत्पन्न झाली तर त्या मैत्रीला पुन्हा पुन्हा वाढवा, त्याला कमी होऊ देऊ नका. तुमच्या चित्तामध्ये जर बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा उत्पन्न झाली असेल तर त्याला आणखी आणखी वाढवा, त्याला कमी होऊ देऊ नका. कारण बघा बांधवांनो, एकतर म्हणजे बुद्धाप्रती सहजासहजी श्रद्धा उत्पन्न होत नाही बघा. सहजासहजी होत नसते. म्हणजे बुद्ध काळामध्ये असे अनेक लोक होते की ज्या लोकांच्या मनामध्ये बुद्धाबद्दल श्रद्धाच नव्हती, पण जेव्हा बुद्धांच्या सहवासामध्ये आले, बुद्धांकडून त्यांनी देसना ऐकली, तर आपोआपच त्यांच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली. तुम्ही किती लोक पुण्यवान आहात बघा. तुम्ही लोक एवढे पुण्यवान आहात. आज सगळीकडे बघा अंधश्रद्धेचा स्तोम माजलेला आहे आणि तुम्ही स्वतःचं मन चांगलं बनवण्यासाठी
विहारामध्ये आलेले आहात, कारण आपल्या मनात बुद्धाप्रती श्रद्धा आहे, धम्माप्रती श्रद्धा आहे, संघाप्रती श्रद्धा आहे आणि मनाला चांगलं बनवण्यासाठी तुम्ही इथे आलेले आहात. तर ही श्रद्धा यनकिंचितही कमी नाही झाली पाहिजे. कितीही अप्रिय प्रसंग येऊ द्यात, कितीही वाईट प्रसंग आले तरी बुद्धावर असलेली आपली श्रद्धा कमी होऊ देऊ नका, तिला वाढवा. आपल्या मनात जर मैत्री उत्पन्न केली तिला वाढवा, आपल्या मनामध्ये जर सद्भावना उत्पन्न केली त्याला वाढवत राहा, वाढवत राहा. त्यालाच म्हटलेलं आहे अनुरक्षण प्रधान, त्याचं रक्षण करा, अशा चांगल्या तत्वांचं रक्षण करा, त्याला वाढवा. तर भगवान बुद्धांनी हे जे सम्यक व्यायाम जो सांगितलेला आहे, आपल्या मनाला चांगलं बनविण्याचा हा व्यायाम आहे बघा. तर मनाला जर चांगलं बनवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या 4 तत्वांचं आचरण करावं लागेल. कोणते कोणते तत्व? पहिलं, अकुशलाला उत्पन्न होऊ देऊ नका. जर यदा कदाचित अकुशल उत्पन्न झालेच तर त्याला ताबडतोब तिथेच नष्ट करा. तिसरं, आपल्यामध्ये जे कुशल आहे त्या कुशलाला उत्पन्न करा. आणि चौथं, जर कुशल उत्पन्न केले असतील तर त्याला वाढवत राहा, आणखी आणि वृद्धिंगत करत राहा, त्याचं रक्षण करा. अशा या 4 तत्वांचं अंगीकार करणे, त्याचं आचरण करणे म्हणजेच सम्यक व्यायाम होय. जे आपण हे सर्व 4 प्रकारचे सम्यक प्रधान, यामध्ये पण हे सर्व आपण तत्व हेच सेम हे तत्व शिकलेले आहोत. एका बोधिसत्वाच्या आचरणातील हा सर्वोत्तम असा एक गुण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जेव्हा बुद्धिझमचा अभ्यास केला, बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ त्यांनी लिहिला, तर तुम्ही सुद्धा तो ग्रंथ वाचला असेलच. त्यामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी या सम्यक व्यायामाला स्पष्ट केलं की सम्यक व्यायाम किती महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये. बाबासाहेब स्पष्ट करतात. तर बाबासाहेब बघा, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेब असं लिहितात, सम्यक व्यायाम म्हणजे काय. तर बाबासाहेबांनी एक व्याख्या सांगितलेली आहे. सम्यक व्यायाम म्हणजे काय, तर बाबासाहेब असं लिहितात, अविद्या नष्ट करण्यासाठी केलेला प्राथमिक प्रयत्न म्हणजे सम्यक व्यायाम होय. समजलं? अविद्या नष्ट करण्यासाठी केलेला प्राथमिक प्रयत्न म्हणजे सम्यक व्यायाम होय. बाबासाहेबांनी अशी व्याख्या केली बघा. तात्विकदृष्ट्या हे सगळं सारखंच आहे, पण अविद्या कशाची आहे आपल्या जीवनामधली? अविद्या कशाची आहे? लोक बघा, म्हणजे सगळे लोक अंधश्रद्धा, अंधभक्ती, मिथ्यादृष्टी यामध्ये फसलेले आहेत, कर्मकांडामध्ये फसलेले आहेत. लोकांना वाटते की मी हे जे हा अंधश्रद्धेचा स्तोम माजलेला आहे, हे जर सगळं मी केलं ना तर मी दुःखमुक्त होईल. अरे लोक दुःखमुक्त तर होऊ इच्छितात, पण दुःख काय आहे हे लोकांना माहीत नाही ना. आणखी ते दुःखाचे कारणं काय आहेत हे सुद्धा लोकांना माहीत नाही आहे. त्या कारणांचा निरोध कसा करावा हे सुद्धा लोकांना माहीत नाही आहे. लोकांना त्या दुःखमुक्तीचा मार्गसुद्धा माहीत नाही आहे. लोक फक्त देवभोळे झालेले आहेत, अंधश्रद्धेमध्ये फसलेले आहेत, कर्मकांडामध्ये फसले. ही अविद्या आहे. याला बुद्धाने अविद्या म्हटलेलं आहे. मागे प्रतित्य समुत्पाद सिद्धांतामध्ये ते पूर्ण सुत्त बघा आपण शिकलो होतो की अविद्येपासून कशा प्रकारे दुःखाचे स्कंद तयार होतात. अविद्या पच्चया संखारा, संखारा पच्चया वियानंग पच्चया नाम रूप, ते 12 कड्या तयार झाल्या बघा. दुःखाचे स्कंद कसे तयार होतात, ही अविद्या आहे बघा. हीच अविद्या नष्ट करण्यासाठी केलेला जो प्राथमिक प्रयत्न आहे त्यालाच बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, सम्यक व्यायाम. तर बघा हा आपला प्राथमिक प्रयत्नच म्हणावा लागेल ना. म्हणजे आपणही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जे 4 आर्य सत्य आहेत बुद्धाची शिकवण, या 4 आर्य सत्याला जाणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. हा आपला प्राथमिक प्रयत्न आहे. पुढे काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर, अष्टांग मार्गाचे जे काही विरोधी तत्व आहेत ते तत्व नष्ट केले पाहिजे. म्हणजे जे कोणी तत्व की जे तुम्हाला या अष्टांग मार्गापासून दूर करतात, अष्टांग मार्गापासून विरोध करतात, अष्टांग मार्गाचा विरोध करतात, त्या सगळ्या तत्वांना नष्ट केलं पाहिजे.
हे आपल्याला समजलं पाहिजे बघा. अगदी सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी, हे 8ही तत्व तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गाची तत्व आहेत. आणि हे सामान्य जीवन जगताना जर यदा कदाचित तुमच्या चित्तामध्ये या सम्यक म्हणजे या आर्य अष्टांगिक मार्गाविषयी जर शंका उत्पन्न झाली तर तुमचा लॉस आहे बघा. या आर्य अष्टांगिक मार्गाच्या या दुःखमुक्तीच्या मार्गाविषयी कुशंका उत्पन्न झाली, डाऊट्स उत्पन्न झाले, तर हा आपल्या जीवनाचा खूप मोठा लॉस आहे बघा. म्हणून बाबासाहेब म्हणतात की या आर्य अष्टांगिक मार्गाचे जे काही विरोधी तत्व आहेत त्या तत्वांना नष्ट केलं पाहिजे. त्या तत्वांचा तेव्हा आपण प्रहाण केला पाहिजे. आणि प्रहाण केल्यानंतर काय, अष्टांग मार्गाचे सहयोगी तत्वांना वाढविले पाहिजे. म्हणजे काय, अष्टांग मार्ग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आचरणामध्ये आणावा. तुमच्या काया वाचा मनाला चांगलं बनविण्यासाठी हे 8 प्रकारचे तत्व बाबासाहेब आंबेडकर इथे सांगितलेले आहेत. बुद्धाने सांगितलेले आहेत की हाच तुमचा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, हाच तुमच्या कल्याणाचा मार्ग आहे, हाच तर तुमच्या निब्बाण प्राप्तीचा मार्ग आहे. याच्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही आहे. हाच आर्य अष्टांगिक मार्ग आहे. तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी सुद्धा ही व्याख्या केलेली आहे. पुढे बघा, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे अष्टांग मार्गाच्या विरोधी तत्वांना नष्ट करणे आणि दुसरं अष्टांग मार्गाचे जे काही सहयोगी तत्व आहे त्याला वाढविणे. हे सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे बघा. बुद्ध काळामध्ये ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सम्यक व्यायामाच्या साहाय्याने आपल्या मनातील अकुशल तत्व नष्ट केलं, कुशल तत्व उत्पन्न केलं, त्या सर्वांचं मंगल झालं बघा. सर्वांचं. एक उदाहरण म्हणून सांगतो, अंगुलीमाल भिक्षू बनण्याच्या अगोदर, बुद्धांच्या सहवासामध्ये येण्याच्या अगोदर किती खुंखार होता, एकदम किती भयानक हिंसक होता बघा तो. म्हणजे हजारो लोकांना त्यांनी जीविनिशी मारलं, हजारो लोकांचे अंगठे कापले, त्याची माळ बनवली. म्हणजे विचार करा, एखाद्या माणसाला म्हणजे एखाद्या व्यक्तीला जीविनिशी मारण्यासाठी तुमच्या मनामध्ये किती भयानक राग असला पाहिजे. मी जर तुम्हाला म्हटलं की हे तलवार घ्या, जाऊन मारा, तुम्ही आता मारू शकता का? नाही मारू शकत. म्हणजे मारण्यासाठी तुमच्या मनात ते तेवढी हिंसक भावना उत्पन्न झाली पाहिजे. तर अंगुलीमाल बघा, या हिंसक भावनेने एवढा परिपूर्ण झाला होता, आलेला माणसाला जीविनिशी मारायचा बघा, जीविनिशी, एवढा तो हिंसक भावनेचा होता. पण भगवान बुद्धाच्या सहवासामध्ये आला, बुद्धाने त्याला उपदेश केला, भिक्षू झाला. आणि भिक्षू झाल्यानंतर जेव्हा तो ध्यान मनन चिंतन करायला बसला, म्हणजे अंगुलीमाल जेव्हा ध्यान मनन करायला बसले तेव्हा त्याच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा तो हिंसक भाव यायचा बघा. त्याचं मन अंगुलीमालाला पुन्हा पुन्हा म्हणायचं, अरे उठ, हातात तलवार घे, चल मार, अरे उठ, हातात तलवार घे. ते संस्कार होते ना त्याच्या मनातले, ते संस्कार त्याला त्रास द्यायचे. ती मार सेना त्याला त्रास द्यायची. ती हिंसेची भावना पुन्हा 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 उत्पन्न व्हायची, त्याला त्रास द्यायची. तर त्याने जाणलं की अरे अष्टांग मार्गातील हे जे तत्व आहे ना, सम्यक व्यायाम, म्हणजे सम्यक व्यायाम काय शिकवते, जर मनामध्ये अकुशल तत्व उत्पन्न झालं तर त्याला ताबडतोब तिथे नष्ट करा. तर अंगुलीमालाने आपल्या ध्यान मनन चिंतनातून आपल्या मनातील हा जो हिंसेचा भाव आहे, हिंसा करण्याचा भाव, त्याला नष्ट केलं बघा. नष्ट तर केलंच केलं, पण लगेच काय केलं, कुशल उत्पन्न केलं. कुशल काय केलं, आपल्या मनामध्ये मैत्री उत्पन्न केली, मनामध्ये मैत्री भावना उत्पन्न केली. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, अशी मैत्री भावना उत्पन्न केली. आणि फक्त उत्पन्नच केली नाही तर त्याला वाढविलं, त्याचं रक्षण केलं. तर बघा, म्हणजे अंगुलीमाल म्हणते एवढं आदर्श उदाहरण आहे की ज्यांनी जीवन म्हणजे ज्यांनी अमाप लोकांना, हजार लोकांना जीविनिशी मारलं, तेच अंगुलीमाल जेव्हा भन्ते होतात, ध्यान मनन चिंतन करून
मैत्री भावनेमध्ये अग्र होतात बघा, मैत्री भावनेमध्ये. हे म्हणजे किती प्रेरणादायी होतं. बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, माझ्या संघामध्ये जो मैत्रीमध्ये अग्र आहे असा कोण आहे? अंगुलीमाल बनते आहे बघा. किती मोठा चेंजेस आहे की नाही. एखाद्या वेळेस आपण पाहतो ना असे काही लोक की सुरुवातीला भयानक रागीट असतात, खूप रागीट असतात. अचानक त्याचा स्वभाव बदलतो, आपल्याला आश्चर्य वाटते. अरे बघा ना, तो माणूस किती अगोदर रागीट होता, आता एकदम शांत झाला बघा. होते की नाही असं? अंगुलीमाल भंतेचं एक आदर्श उदाहरण आहे बघा. पण तेवढंच तो जो राजा होता अजातशत्रू राजा, अजातशत्रू राजाने हा सम्यक व्यायाम जाणला नाही, देवदत्ताच्या शब्दामध्ये फसला आणि राजा बनण्याच्या इच्छेखातीर त्याने स्वतःच्या जन्मदात्या पित्याला तुरुंगामध्ये डांबलं, जन्मदात्या पित्याची हत्या केली. बुद्धाला मारण्यासाठी त्याने सहकार्य केलं देवदत्ताला. म्हणजे बघा, एवढं करूनही त्याच्या मनामध्ये किती भयानक द्वेष उत्पन्न झाला. त्याने जाणलं नाही, माझ्या मनात द्वेष उत्पन्न झाला, त्याने कधी जाणला नाही. पण जेव्हा त्याला समजलं की आपण जे वाईट कृत्य करत आहोत ह्या देवदत्तामुळे आपल्याकडून अकुशल कर्म झाले, पित्याची हत्या झाली, अकुशल कर्म झाले, त्याला पश्चाताप होऊ लागला. तर लोक त्याला दूषण देऊ लागले. ते शेवटी जीवकाच्या सहकार्यामुळे तो बुद्धाच्या सहवासामध्ये आला. बुद्धाकडून त्याने उपदेश ग्रहण केला. पण जाता जाता भगवान बुद्ध अजातशत्रू जाऊ लागला तेव्हा भगवान बुद्ध त्या बसलेल्या भिक्खूंना म्हणाले की भिक्खूंनो, हा अजातशत्रू राजा याच ठिकाणी याच समयी त्याच्या धम्मचक्षु उत्पन्न झाला असता, परंतु याने आपल्या पित्याची हत्या केल्यामुळे तो या जन्मात दुःखमुक्त होऊ शकणार नाही. एवढं मोठं पापकर्म त्याच्याकडून घडलं नो, पित्याची हत्या केली. कशामुळं? त्याने जाणलं नाही की माझ्या द्वेष उत्पन्न होत आहे, माझ्या दुर्भावना उत्पन्न होत आहे, माझ्या तिरस्कार उत्पन्न होत आहे. त्याने ह्या अकुशल भावनांना जाणलं नाही. आणि जर अकुशलाला आपण जाणलं नाही, त्याची वाढ होत राहिली, हेच अकुशल तत्व तुम्हाला दुःख देत असत बघा. अकुशल तत्व, अकुशल झालेलं मन. म्हणून बुद्ध म्हणतात की जेवढं तुमचं वाईट तुमचे दुश्मन करत नाही, त्यापेक्षा जास्त वाईट तुमचं वाईट झालेलं मन करते. वाईट मन तुमचं जास्त वाईट करत असते. या उलट जेवढं भलं तुमचे माता पिता म्हणजे भाऊ बंधू करतात, त्यापेक्षा जास्त भलं चांगल्या मार्गाला लागलेलं तुमचं मन तुमचं भलं करत असते बघा. म्हणजे आपल्या सुखाला आणि आपल्या दुःखाला आपणच कारणीभूत आहोत. म्हणून आपल्या सुखासाठी आपलं मन चांगलं बनवा, किंवा आपल्या दुःखासाठी सुद्धा जर मन वाईट झालं असेल, ताबडतोब त्याला चांगलं बनविण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हाच भगवान बुद्धाने सांगितलेला सम्यक व्यायाम आहे. तर अशा प्रकारे मनाला चांगलं बनवण्यासाठी सम्यक व्यायाम करत चला. मनातील अकुशल तत्व नष्ट करण्याचा प्रयत्न करा आणि मनाला कुशल उत्पन्न करून त्या कुशल चित्ताने आपलं जीवन यापन करा. यामध्येच आपल्या सर्वांचं मंगल आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये हे जे 6वं तत्व शिकवलेलं आहे, सम्मा व्यायामो म्हणजे सम्यक व्यायाम. तर अशा या सम्यक व्यायाम तत्वाला खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण करावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. ते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करून आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार समाप्त.